नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेच्या करंट इव्हेंटच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 16 डिसेंबरच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल। या वर्षी 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनी रिपब्लिक डेला ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रमुख पाहुणे असतील। मी तुम्हाला सगळ्यात पहिलं होमवर्क देतो। मागील 5 वर्षांमध्ये ॲक्च्युअली ती माहिती मी देणार होतो, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः ती सर्च करावी। मागील 5 वर्षांमध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनी कोण पाहुणे होते या सर्वांची नावं शोधून तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका। लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर नक्की प्रश्न येतो। परत एकदा होमवर्क सांगतो, मागच्या 5 वर्षात भारताच्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे होते या सर्वांची नावं शोधायची आहेत। त्या व्यक्तीचं नाव, तो व्यक्ती कोणत्या वर्षी आला होता, तो व्यक्ती कोणत्या देशाचा आहे, त्याचं पद काय आहे, पंतप्रधान आहे की राष्ट्रपती आहे, हे सर्व शोधून तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे, कारण त्यावरती प्रश्न नक्की येतो। यावर्षी बोरिस जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून येत आहेत। याला एक वेगळं महत्त्व आहे, याचे काही महत्त्वाचे धागेदोरे आहेत आणि हे का महत्त्वाचं आहे आपण हे थोडक्यात पाहूया। सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, कोणताही ब्रिटिश पंतप्रधान तब्बल 27 वर्षांनंतर भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणा म्हणून येत आहे। आणि हे कितव्या प्रजासत्ताक दिनी येत आहेत, तर हा आपला 17वा रिपब्लिक डे आहे। तर इथं पहिले 2 मुद्दे लक्षात ठेवा, 27 वर्षांनंतर आणि 17व्या प्रजासत्ताक दिनी बोरिस जॉन्सन हे आपल्या रिपब्लिक डेचे प्रमुख पाहुणे असतील। इथे लक्षात ठेवा, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाची सूत्र घेतल्यानंतर हा त्यांचा पहिला भारत दौरा असेल, त्यामुळे या दौऱ्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणखीन काही महत्त्वाच्या स्ट्रॅटेजिक गोष्टींचा विचार केला तर ब्रेक्झिट नंतर बोरिस जॉन्सन यांचा हा भारत दौरा असल्यामुळे, ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटन स्वतः हा युरोपियन युनियनमधनं एक्झिट झालेला आहे, तर ब्रिटनचं युरोपियन युनियनमधनं होणाऱ्या एक्झिट या प्रक्रियेला ब्रेक्झिट हे नाव दिलेलं आहे। तर ब्रेक्झिट नंतर बोरिस जॉन्सन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्यामुळं याला व्यापाराच्या दृष्टीनं, वाणिज्याच्या दृष्टीनं व सोबतच 2 देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे, त्यामुळे सुद्धा या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे। यापूर्वी 1993 मध्ये जॉन मेजर हे नवी दिल्ली येथील आपल्या रिपब्लिक डेला ब्रिटनचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। आता आणखीन एक महत्त्वाची माहिती, आत्तापर्यंत कोणकोणते ब्रिटिश पंतप्रधान भारताच्या रिपब्लिक डेला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते त्यांची नावं आहेत। सर्वात सुरुवातीला 1956ला R.A. बटलर हे होते, त्यानंतर 1959ला ड्यूक प्रिन्स फिलिप हे होते, 1961ला महाराणी एलिझाबेथ द्वितीय, 1964ला लॉर्ड लुई माउंटबॅटन, 1993ला जॉन मेजर आणि 2021ला बोरिस जॉन्सन। सर्वांची नावं लक्षात ठेवा। या ठिकाणी प्रश्न येताना असा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणते ब्रिटिश महत्त्वाचे व्यक्ती भारताच्या रिपब्लिक डेला प्रमुख पाहुणे नव्हते किंवा हजर नव्हते, या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, म्हणून ही न्यूज महत्त्वाची आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज ही परत एकदा डिजिटल पेमेंटबद्दल आहे, जे सध्या चर्चेचा शब्द आहे किंवा आपल्या भाषेत सांगण्याचा झालं तर परवलीचा शब्द आहे। तर रिसेंटली इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने स्वतःचं एक डिजिटल पेमेंट ॲप लॉन्च केलेलं आहे। जसं तुमचं पेटीएम असतं, फोनपे असतं, गुगल पे असतं, त्याच पद्धतीचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं स्वतःचं एक डिजिटल पेमेंट ॲप आहे, ज्याचं नाव आहे डाक पे। ही करंट इव्हेंटमधली सध्याची खूप महत्त्वाची न्यूज आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, यावर राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य यामध्ये नक्की प्रश्न येऊ शकतो। पोस्ट ऑफिसेस हे तुमच्या राज्यसेवा मुख्यचा जो सिलेबस आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, इकॉनॉमिक्सच्या पेपरमधील जो सेकंड मुद्दा आहे पायाभूत सुविधा, त्यातील हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे यावर तुम्ही तयारी करणं आवश्यक आहे। आपण याबद्दल आणखीन काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया। इथं लक्षात घ्या, भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने डाक पे हे एक नवीन डिजिटल पेमेंट ॲप लॉन्च केलेलं आहे, ज्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जे कॅशलेस पेमेंटचा प्रयत्न करत आहोत, आपण जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंटकडे, डिजिटल पेमेंटकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याचा हा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। त्यामुळं डाक पे हे यामध्ये खूप महत्त्वाचा भाग ठरणार आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँक लॉन्च झाल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 3 कोटी ग्राहकांचा टप्पा हा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने गाठला आहे, जो खूप विश्वासार्ह आहे। इथं आपण पाहूया, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेबद्दल माहिती जाणून घ्या। याची स्थापना 17 ऑगस्ट 2016ला झाली। इथं वर्ष लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवण्याची गरज नाही। 30 जानेवारी 2017 रोजी प्रायोगिक तत्वावर या बँकेच्या रायपूर आणि रांची या 2 शाखांचं उद्घाटन झालं। तर इथं परत प्रश्न येऊ शकतो, कोणत्या 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शाखांचं उद्घाटन झालं,
तर त्या दोन्ही शहरांची नावं लक्षात ठेवा. एक आहे रायपूर, दुसरं आहे रांची. ही योजना आता देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित झालेली आहे. टपाल बँकेचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. 100% सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यारीत स्थापन झालेली आहे. एअरटेल आणि पेटीएम या दोन पेमेंट बँकांनंतर परवाना म्हणून लाभलेली तिसरी सेवा आहे. मी पेमेंट बँकांबद्दल तुम्हाला नचिकेत मोर कमिटीच्या मार्फत खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही तो पूर्णच्या पूर्ण PPT पहा. RBI दोन प्रकारचे लायसन्स देते, डिफरन्शिएटेड लायसन्स, अनडिफरन्शिएटेड लायसन्स. मग कोणत्या कमिटीच्या शिफारसीनुसार पेमेंट बँकांची स्थापना झाली, पेमेंट बँका म्हणजे काय, त्या काय करतात, हे सर्व विस्तृतपणे मी मागील लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. तुम्हाला परत एकदा सुचवलं, तुम्ही पेमेंट बँकांबद्दल नक्की आपल्या व्हिडिओमध्ये पहा. करंट इव्हेंटच्या व्हिडिओची सिरीज खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमचा सर्व बेसिक सुद्धा कव्हर होईलच, मात्र त्या गोष्टी का करंटमध्ये चर्चेमध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होईल. एअरटेल, पेटीएम आणि पोस्ट पेमेंट बँक या 3 पेटीएम बँकांना एकाच वेळी परवाना मिळाला होता. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. एअरटेल, पेटीएम आणि पोस्ट पेमेंट बँक. इथे लक्षात ठेवा, यामध्ये बचत खाते आणि चालू खाते या दोन्हीची सुद्धा सेवा उपलब्ध आहे. निधीचं हस्तांतरण करणं, लाभार्थ्यांचं अनुदान हस्तांतरण करणं, गॅस, दूरध्वनी, वीज इत्यादी बिलांचा भरणा करणं, सेवा मूल्यांचा भरणा करणं, ATM आणि डेबिट कार्ड, नेट बँकिंग या सर्व सेवा या पोस्ट पेमेंट बँकांच्या मार्फत उपलब्ध आहेत. यामुळे ही महत्त्वाची आहे. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं आहे, या पेमेंट बँकांमध्ये अकाउंट काढत असताना तुमच्या अकाउंटला कमीत कमी किती डिपॉझिट असावं या प्रकारचं कोणतंही बंधन नाही. तुमच्या अकाउंटला कमीत कमी किती डिपॉझिट असावं या प्रकारचं कोणतंही बंधन नाही. तर जास्तीत जास्त ठेवीची मर्यादा ही 1 लाख रुपयापर्यंत आहे. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम 1 लाख रुपये ठेवू शकता. मात्र कमीत कमी किती पैसे अकाउंटला ठेवावे, जे बंधन आता जवळपास सर्व बँका टाकतात, तर ते बंधन तुमच्यावरती असणार नाही. त्यानंतर पुढची न्यूज परत एकदा अर्थशास्त्राबद्दल आहे. चेकचं पेमेंट करताना त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल हे जानेवारी 2021 पासून लागू होणार आहेत. त्याबद्दल काही महत्त्वाचे बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेले आहेत. तर प्रश्न जरी नाही आला तरी चेक म्हणजे धनादेश नेमकं काय आहे आपण पाहूया. इथं लक्षात घ्या, 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. काय आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशननुसार 50,000 रुपयांवरून अधिक रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. हे काय आहे तर या सिस्टीमच्या अंतर्गत SMS, मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग आणि ATMद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल, जे महत्त्वाचं आहे. आपण काही बेसिक गोष्टी पाहूया. जो चेक असतो, हा चेक वापरताना यावर काही महत्त्वाच्या बाबी वापरल्या जातात. त्यामुळे या चेकला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. चेकचे 8 प्रकार आहेत. याचा अर्थ काय की 8 प्रकारचे चेक तुम्हाला बँकेकडनं मिळतात असं बिलकुल नाहीये. चेक वापर करत असताना या चेकमध्ये 8 गोष्टी किंवा 8 पद्धती वापरल्या जातात. सगळ्यात पहिला आहे बेअरर चेक. बेअरर चेक म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल तुमचा चेक आडवा असतो, त्याच्या कोपऱ्यात 2 रेषा मारल्या जातात. तर बेअरर चेक म्हणजे त्या 2 आडव्या रेषा मारल्या जात नाहीत. याचा अर्थ ज्या व्यक्तीच्या हातात तो चेक आहे त्या व्यक्तीनं तो चेक घ्यायचा, बँकेत जायचं, स्वतःचा आय कार्ड जमा करायचं आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कॅश पेमेंट मिळेल. याला आपण बेअरर चेक असं म्हणतो. बेअरर चेक म्हणजे असा चेक जो खातेदाराचा कोणीही प्रतिनिधी बँकेत जमा करू शकतो. मात्र यावर बंधनं आहेत. सहसा खातेदाराचा प्रतिनिधी बँकेत जमा नाही करू शकत. त्या ठिकाणी खातेदार किंवा त्याचं स्वतःचं ओळखपत्र जाणं गरजेचं आहे. इथं लक्षात घ्या, समोरील व्यक्तीला हा चेक देताना या चेकच्या पाठीमागे सही करण्याची आवश्यकता नसते. समोरील व्यक्तीने चेक बँकेत जमा केल्यानंतर तो लगेच जमा होतो व त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कॅश पेमेंट मिळतं. याला आपण बेअरर चेक असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे ऑर्डर चेक. ऑर्डर चेक काय असतो, या चेकवर बेअरर लिहिलेला शब्द खोडून ऑर्डर असा शब्द लिहिला जातो. या चेकद्वारे ओपन चेक प्रमाणेच आपण आपल्या खात्यात पैसे जमा करू शकतो व यासोबतच चेकच्या मागे सही करून आपण त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा चेक देऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरा चेक आहे क्रॉस चेक किंवा ज्याला आपण अकाउंट पे चेक असं म्हणतो. बेअरर चेकमध्ये तुम्ही चेक बँकेत जमा केल्यानंतर तुमच्या हातामध्ये कॅश मिळते. अकाउंट पे चेकमध्ये मात्र तुम्ही चेक बँकेत जमा केल्यानंतर तुमच्या हाती कॅश मिळत नाही, तर ज्या अकाउंटच्या नावे तुम्ही हा चेक भरत आहात त्या अकाउंटला पैसे जमा होतात. ही महत्त्वाची बाब आहे. आपण क्रॉस चेक एखाद्या व्यक्तीला क्रॉस का म्हणायचं, कारण तो चेक इथं काय असं तुम्हाला दाखवतो थोडक्यात. समजा हा तुमचा चेक आहे, या ठिकाणी सगळी अमाऊंट असा रेक्टँग्युलर चेक असतो. या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं असतं, या ठिकाणी बॉक्समध्ये अमाऊंट लिहिलेली असते, या ठिकाणी परत अमाऊंट असते आणि या ठिकाणी तुमची सिग्नेचर असते.
तर या ठिकाणी वरच्या कॉर्नर तुम्ही 2 क्रॉस मारले त्याला आपण क्रॉस चेक असं म्हणतो, आणि जर हे क्रॉस नाही मारले त्याला आपण बेअरर चेक किंवा ऑर्डर चेक असं म्हणतो. राहील लक्षात. तर अकाउंट पेई चेक किंवा याला आपण क्रॉस चेक सुद्धा म्हणतो. आपण क्रॉस चेक एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला देऊ शकतो. या चेकवर उजव्या बाजूला 2 समांतर रेषा आखल्या जातात. हा चेक ज्या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे आहे फक्त त्याच्या अकाउंटलाच, खात्यावरच पैसे जमा होतात, त्या व्यक्तीच्या हातामध्ये पैसे मिळत नाहीत. याला आपण क्रॉस चेक किंवा अकाउंट पेई चेक असं म्हणतो. चौथा आहे ओपन चेक. ओपन चेक म्हणजे बँकेत जमा केल्यावर लगेचच पैसे हातात मिळणारा चेक. ओपन चेकला क्लिअरन्सची गरज नसते. त्यानंतर पोस्ट डेटेड चेक म्हणजे काय असतं की पोस्ट नंतर डेटेड नंतरच्या तारखे देऊन जमा केलेला चेक. काय असतं, नॉर्मली समजा तुमच्याकडे सध्या पैसे नाही आहेत आणि तुम्हाला कोणासोबत तरी व्यवहार करायचा आहे. हा व्यवहार करताना त्या व्यक्तीला वस्तू विकायची आहे आणि तुमच्याकडे तर तात्काळ पैसे नाही आहेत. मग तुम्ही त्या व्यक्तीला म्हणता की समजा आपल्या दोघांचा व्यवहार 10,000चा आहे, तर मी काय करतो आता 2,000 रुपये देतो आणि वरचे प्रत्येक महिन्याचे 2,000 रुपयांचे चेक तुला देतो. म्हणजे पुढच्या 5 महिन्यांचे चेक मी देतो, तू प्रत्येक महिन्याला जाऊन तो चेक जमा कर. आता या ठिकाणी काय होतं की समोरचा जो विक्रेता आहे तो त्या वस्तूची डिलिव्हरी मला देतोय आणि त्याला ॲश्युरन्स काय मिळतंय की त्याच्याकडं लिगली 4 चेक देऊन ठेवलेले आहेत, जे तो काय करणार आहे प्रत्येक महिन्याच्या त्या ठरवलेल्या तारखेला देणार आहे. आता या ठिकाणी काय होतं, मी त्याला प्रत्येक महिन्याला काही अमाऊंट देण्याचं प्रॉमिस करतो आणि या प्रॉमिसच्या बदल्यात मी त्याला काय करतोय, या प्रॉमिसच्या बदल्यात मी त्याला पुढच्या तारखेचा चेक देतोय. पोस्ट डेटेड चेक म्हणजे पुढच्या तारखेचा चेक. म्हणजे त्या व्यक्तीनं तो जो चेक आहे हा पुढच्या नंतरच्या तारखेला जमा करून पैसे स्वतःकडे वळते करून घ्यायचे आहेत. हा पोस्ट डेटेड चेक झाला. राहील लक्षात. सिंपल आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे पोस्ट डेटेड चेक. पोस्ट डेटेड चेक हा काय असतो, हा क्रॉस केलेला असतो किंवा बेरर चेक असतो ज्यावर पुढील तारीख टाकलेली असते. म्हणजेच हा चेक आपण दिलेल्या तारखेला किंवा त्या तारखेनंतर बँकेमध्ये जमा करून आपले पैसे अकाउंटला किंवा स्वतःकडे कॅश स्वरूपात जमा करू शकतो. याचा मुख्य उद्देश आहे तुमचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे ट्रान्झॅक्शन्स एका पर्टिक्युलर तारखेनंतर कंटिन्यू करण्यासाठी याचा वापर होतो. पुढचा आहे स्टेल चेक. स्टेल म्हणजे काय, शिळं. तर ज्या चेकवर लिहिलेली तारीख निघून गेलेली आहे आणि हा चेक जर तुम्ही बँकेत जमा केला तर तारीख निघून गेलेली असल्यामुळे बँक त्या चेकचं पेमेंट करण्यासाठी नकार देते. याला आपण स्टेल चेक असं म्हणतो. स्टेल चेक हा असा चेक असतो जो त्यावर दिलेली तारीख होऊन गेलेली असते आणि त्या चेकला बँक स्वीकारत नाही, म्हणजे थोडक्यात शिळा चेक. सेल्फ चेक. समजा तुम्हाला तुमच्या बँकेमधनं स्वतःला कॅश हवी आहे किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. अशा वेळी तुम्ही स्वतःचा चेक स्वतःच्या नावे जमा करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही फक्त सेल्फ, म्हणजे इथं जो मी मगाशी तुम्हाला चित्र दाखवलं की या ठिकाणी ज्या ठिकाणी नाव लिहिलं जातं, या ठिकाणी नाव लिहिलं जातं असं, या ठिकाणी तुम्हाला फक्त सेल्फ हा शब्द टाकायचा असतो. सेल्फ शब्द टाकला की ते पैसे तुम्हाला स्वतःला मिळतात किंवा तुमच्या स्वतःच्या अकाउंटला जमा होतात. याला आपण सेल्फ चेक असा म्हणतो. या चेकवर देयक व्यक्तीच्या जागी म्हणजे ज्याला आपल्याला द्यायचं आहे त्या ठिकाणी सेल्फ लिहिलं जातं आणि पैसे आपल्या स्वतःच्या अकाउंटला जमा होतात. सगळ्यात शेवटचा आहे कॅन्सल चेक. खूपदा पहा, तुम्हाला एखाद्या ठिकाणी बँक अकाउंट ओपन करायचं असेल, डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला सांगतात की एक कॅन्सल्ड चेक घेऊन या. आता आपल्याला वाटतं कॅन्सल्ड चेक म्हणजे काय, हा काही प्रकार असतो का, काय असतो का? सोपी गोष्ट आहे. कॅन्सल चेक म्हणजे काय, हा चेक आहे तुमचा, या ठिकाणी तुम्ही आडव्या अशा 2 रेषा मारायच्या आणि या 2 रेषा मारून या ठिकाणी कॅन्सल्ड हा शब्द लिहायचा, CANCELLED, कॅन्सल्ड चेक. काय झालं, सगळा चेक ॲज इट इज कॉमन आहे, फक्त इथं काय होतंय, तुम्ही या ठिकाणी अशा आडव्या 2 रेषावरून या 2 रेषांच्या मध्ये लिहिताय कॅन्सल्ड चेक. चेक लिहायची गरज नाही, हा चेक आहे जो तुम्ही कॅन्सल करता. बाकी सगळे फीचर सेम असतात. म्हणजे तुमच्या रोजच्या वापराचा जो चेक आहे त्याच चेकवर तुम्ही तुमच्या हाताने आडव्या 2 रेषावरून कॅन्सल्ड लिहिणं, याला आपण कॅन्सल्ड चेक असा म्हणतो. राहील लक्षात. पुढची एक महत्त्वाची न्यूज आहे ब्रँड इंडिया मिशन बद्दल. मला असं वाटतं की पुढच्या 1-2 वर्षांसाठी ही न्यूज महत्त्वाची असेल म्हणून ही न्यूज थोडी विस्तृतपणे घेतलेली आहे की ब्रँड इंडिया मिशन नेमकं काय आहे. तर पहा, ब्रँड इंडिया मिशन काय आहे, देशातील उत्पादित म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड उत्पादनांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी भारत सरकारने ब्रँड इंडिया मिशन सुरू करणार आहे. याचा उद्देश काय आहे, तर बेसिकली ह्या ब्रँड इंडिया मिशन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ट्रेड यांच्या मार्फत राबविला जाणार आहे. हे मिशन जगातील काही महत्त्वाचे पुढारलेले देश जसं की स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या मध्ये जे त्यांच्या देशातील ब्रँड बनविण्यासाठी जे मिशन्स आहेत त्याच्या धर्तीवरती हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे.
ब्रँड इंडिया इनिशिएटिव्हच्या अंतर्गत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही ग्राहकांना भारतात बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांविषयी अवेअरनेस दिली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे आणि आपले वस्तू या कशा चांगल्या आहेत, फेक नाही आहेत, स्प्युरियस नाही आहेत, डुप्लिकेट नाही आहेत हे त्यांना सांगणं आवश्यक आहे. मग इथं लक्षात घ्या, या मिशनमुळे भारताला आपलं नेतृत्वाचं स्थान आणि गुणवत्तेबद्दलची वचनबद्धता दर्शवण्यासाठी मदत होईल. एक प्रकारची कमिटमेंट आपल्याला जागतिक स्तरावरील ग्राहकांना व भारतीय ग्राहकांना सुद्धा देता येईल की आम्ही आमच्या गुणवत्तेसाठी व आमच्या मार्केटिंगसाठी आणि सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत. स्थानिक उत्पादन वाढविणे, थोडक्यात आत्मनिर्भर भारत सारखं या अभियानाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ब्रँड इंडिया पुढाकार, भारतात उत्पादित वस्तूंना टॅग देण्यात येईल, म्हणजे ज्या मॅन्युफॅक्चर्ड वस्तू भारतामध्ये बनलेल्या आहेत त्यांना ब्रँड इंडिया नावाचा टॅग देण्यात येईल, ज्याचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. योजना नेमकी काय आहे तर सुरुवातीस टायर इंडस्ट्री आणि रबर इंडस्ट्री याच्या इकोसिस्टमवर लक्ष केंद्रित करणे ध्येय आहे. सुरुवातीला आपण रबर इंडस्ट्रीवर फोकस करणार आहोत. यासाठी खाजगी गुंतवणुकीच्या मदतीने रबरांच्या वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांना औद्योगिक नेतृत्व सुद्धा ओळखलं जाईल, त्या ठिकाणी काम केलं जाईल. येत्या 10 वर्षामध्ये जवळपास 200 लाख कोटी रुपयांच्या मॅन्युफॅक्चरिंग कार्यक्षम एजेंडा घेऊन येणार आहे. मिशन न्यू इंडियाचा हा एक महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक असेल, ज्याचा मुख्य उद्देश असेल भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावरती मोठं करणे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे संरक्षणबद्दल, इंडियन सिक्युरिटीच्या बद्दल. ऑफशोर पेट्रोल वेसल OPV सक्षम याला लॉन्च करण्यात आलेला आहे. ऑफशोर आणि ऑनशोर म्हणजे काय असतं, याचा दोन्हीचा कन्सेप्ट काय आहे इथे लक्षात घ्या. ऑफशोर आणि ऑनशोर म्हणजे काय, समजा ही तुमची जमीन आहे आणि या ठिकाणी समजा पूर्ण किनारा आहे, हे सगळं पाणी आहे, बरोबर आहे या ठिकाणी. तर हा जो भाग आहे जो समुद्र किनारा आहे, बरोबर आहे, हा इथून इथं भाग, हा तर याला आपण काय म्हणायचं, याला म्हणायचं ऑन शोर समुद्र किनारा आणि याला म्हणायचं ऑफ शोर. हा शब्द लक्षात ठेवा. जो समुद्राचं पाणी आहे याला ऑफ शोर असं म्हणायचं आणि या ठिकाणी याला आपण ऑन शोर असं म्हणायचं. हा फरक लक्षात ठेवा. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांना हे माहीत आहे, पण तरी काही लोक ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा बेसिक माहीत नसतं. ऑफ शोर समुद्र किनाऱ्याच्या बाजूला आणि समुद्र किनाऱ्यावर, लक्षात ठेवा समुद्र किनाऱ्याच्या बाजूला पाण्यामध्ये हे ऑफशोर असतं आणि समुद्र किनारा जे असतं त्याला आपण ऑनशोर असं म्हणतो. तर ही एक ऑफशोर पेट्रोलिंग करणं म्हणजे काय, निगराणी राखणारी ही एक महत्वाची वेसल आहे. काय आहे आपण पाहूया. इथे लक्षात घ्या, गोवा शिपयार्ड लिमिटेडने 5वी आणि अंतिम ऑफशोर पेट्रोल वेसल लॉन्च केलेली आहे. ही ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू केलं जाईल. हे पेट्रोल वेसल 30 mm गनसह सज्ज असतील. पेट्रोल म्हणजे निगराणी किंवा टेहळणी करणारे हे सर्व जहाज असणार आहेत. याचं वजन जवळपास 2350 टन असेल. या जहाजांचं जे हल असतं हे उच्च इंधन कार्यक्षमता, समुद्र पाळण्याचे गुण, क्रूज सोयी प्रदान करण्यासाठी डिझाईन केलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ही ऑफशोर पेट्रोल वेसल सर्वात सज्ज असणार आहे. इथे लक्षात ठेवा, जलविरोधक आणि बचाव कार्यासाठी त्वरित प्रतिसाद सज्ज असणार आहे. सक्षम स्वदेशी ऑफशोर पेट्रोल प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. हे ICGCS भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी तयार केलं जाणार आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची एक न्यूज आहे जी तुम्ही UPSCचा पेपर लिहिताना पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स किंवा सोशियोलॉजीच्या केस स्टडीमध्ये वापरू शकता. न्यूज आहे अम्मा क्लिनिक बद्दल, अम्मा मिनी क्लिनिक बद्दल. जसं नवी दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक आहे त्याच पद्धतीनं तमिळनाडूमध्ये सुद्धा मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी अम्मा मिनी क्लिनिक सुरू केलेलं आहे. त्याबद्दल आपण जास्त माहिती जाणून घ्या. इथं पहा, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी नुकतीच तमिळनाडूमध्ये 2000 अम्मा मिनी कोविड-19 क्लिनिकचं उद्घाटन केलं आहे. प्रत्येक अम्मा क्लिनिकमध्ये एक डॉक्टर असेल, एक सहाय्यक असेल, एक परिचारिका असेल आणि यामुळे मूलभूत तपासणी आणि लोकांना सल्ला देण्यासाठी मदत होईल आणि कोरोनाचे पेशंट्स रोखण्यावरती जास्त मदत होईल. इथे लक्षात ठेवा, या अम्मा मिनी क्लिनिकसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे काय, नॅशनल हेल्थ मिशन जे NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या कॉम्बिनेशनमधनं बनलेला आहे. त्याचा निधी क्लिनिकची स्थापना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. इथे लक्षात घ्या, या क्लिनिकसाठीची औषधं राज्यात तमिळनाडू वैद्यकीय सेवा महामंडळाकडून खरेदी केली जातील. ही क्लिनिक
बांधकाम कामगारांच्या क्लस्टर्समध्ये असतील, गरिबांना प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये त्वरित व सुलभ प्रवेश मिळावा म्हणून ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये ही अम्मा मिनी क्लिनिक सुरू केले जातील. लक्षात ठेवा, अम्मा मिनी क्लिनिकचा जो कामकाजाचा स्पेअर आहे हा ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन्ही आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवं, सगळ्यात बेसिक आहे. या प्रकारचे धर्तीवरती असणारं मोहल्ला क्लिनिक नवी दिल्लीतील हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात निदान करणं, औषधं देणं आणि विनामूल्य काउन्सिलिंग करणं, सल्ला मसलत करणं हे मोहल्ला क्लिनिकचा महत्त्वाचा भाग आहे. थोडक्यात आरोग्याशी संबंधित सर्व अडचणी सोडविण्यासाठी मोफतमध्ये असणारी ही सेवा असणार आहे, ज्या ठिकाणी काउन्सिलिंगच्या मार्फत मॅक्सिमम डिसीजचा निपटारा करण्याचा प्रयत्न मोहल्ला क्लिनिक मार्फत केला जातो. पुढची महत्त्वाची न्यूज आहे बँकिंग बद्दलची. केवी कामत समिती, जे ICICI बँकेचे माजी CEO होते त्यांच्याबद्दलची आहे. या समितीचं गठन RBIने केलं होतं. काय आपण पाहूया. इथं लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवी कामत यांच्या अंतर्गत एक 5 सदस्यीय समिती, तज्ज्ञ समिती गठीत केली होती. ते केवी कामत हे ICICI बँकेचे माजी CEO होते. टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन, रेपो आणि रिव्हर्स रेपो तुम्हाला शिकवलं आहे, आज रिपीट करणार नाहीये. फक्त याचा उद्देश काय आहे, लॉंग टर्म रेपो ऑपरेशन या योजनेअंतर्गत तब्बल 26 विभागांना त्यांच्या कर्जाबाबत संरक्षण देण्याचा निर्णय RBIने नुकताच दिला आहे. इथं लक्षात घ्या, या केवी कामत कमिटीने या 26 तणावग्रस्त क्षेत्रांची निवड केली होती. या रिझर्व्ह बँकेने तणावग्रस्त म्हणजे मानसिक तणाव नाही, फायनान्शियल स्ट्रेस, तणावग्रस्त क्षेत्रांना पतपुरवठा करण्यासाठी आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम आणि टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन या 2 योजनांचा निधी मिळवण्यासाठी बँकांना निर्देश दिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. इथं पहा, केवी कामत समितीने ओळखलेल्या 26 स्ट्रेस्ड सेक्टर्सला 100% कोलॅटरल फ्री ॲडिशनल क्रेडिट. कोलॅटरल फ्री म्हणजे ज्यासाठी तुम्हाला कोणतीही सिक्युरिटी देण्याची गरज नाही, कोणतंही तारण देण्याची गरज नाही, त्याला आपण कोलॅटरल फ्री ॲडिशनल क्रेडिट म्हणजे अतिरिक्त कर्ज देण्याची फॅसिलिटी दिलेली आहे. यासाठी भारत सरकारने क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 2 लॉन्च केलेली आहे. क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 2 लॉन्च केलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची न्यूज ही विजय दिन बद्दल आहे. विजय दिन का, केव्हा साजरा केला जातो पाहूया. इथं लक्षात ठेवा, दरवर्षी 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1971ला भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता आणि त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली होती. या युद्धामधून बांगलादेशची निर्मिती झाली होती. भारतीय सैन्याचे कमांडर जनरल जगजीत सिंह अरोरा, नाव लक्षात ठेवा, भारतीय सैन्य दलाचे कमांडर जगजीत सिंह अरोरा हे होते. 2 देशांच्या इतिहासातील हे सर्वात छोटं युद्ध ठरलं होतं, जे 13 दिवसांमध्ये संपलेलं होतं. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे एका अत्यंत महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. पुरस्काराचं नाव आहे मेघदूत पुरस्कार. इंडियन पोस्टने मेघदूत अवॉर्ड 2020 फॉर एक्सलन्स इन पोस्टल सर्व्हिसेस हा लॉन्च केलेला आहे. हा पुरस्कार रविशंकर प्रसाद चीफ गेस्ट असतील तर संजय धोत्रे हे गेस्ट ऑफ ऑनर असतील. इथं आपण पाहूया, टपाल विभागाने टपाल कर्मचाऱ्यांना 2019-20 मधील त्यांच्या कामगिरीबद्दल मेघदूत पुरस्कार प्रदान केले आहेत. दरवर्षी टपाल सेवेत उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. मेघदूत पुरस्कार 2019-20 हा 8 प्रकारांमध्ये देण्यात आला आहे. ते महत्त्वाचं आहे. फक्त इथं काय कुणाला मिळाला असा प्रश्न विचारला जात नाही. फक्त प्रश्न काय असेल तर प्रश्न लक्षात ठेवा, मेघदूत पुरस्कार कशासाठी दिला जातो. आपल्याला मेघदूत हे थोडं हवामानाशी संबंधित वाटू शकतं, आपलं उत्तर चुकू शकतं. ज्या ठिकाणी नाव आणि फील्डमध्ये कॉन्ट्रॅडिक्शन किंवा थोडासा खोटेपणा वाटू शकतो किंवा 2 बाजू उलट्या वाटू शकतात, त्या ठिकाणी आयोग नक्की प्रश्न विचारतं. त्यामुळं या पुरस्काराबद्दल लिहिलेलं आहे. याबद्दल आणखी जास्त शोधण्याची गरज नाहीये. फक्त लक्षात ठेवा, मेघदूत पुरस्कार हा इंडियन पोस्टाद्वारे टपाल खात्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 8 क्षेत्रांमध्ये दिला जातो, म्हणून हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र भूगोलाच्या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरू करूया. आजच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या खनिजांबद्दल. इथं लक्षात घ्या, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचं वितरण केलं असता तुम्हाला या ठिकाणी 6 विभाग दिसतील. प्रत्येक विभागामध्ये किती प्रमाणामध्ये खनिजांचं उत्पादन होतं हे पाहण्यात आलं तर लक्षात घ्या, कोकण विभागामध्ये 20% खनिजांचं उत्पादन होतं. पुणे विभागामध्ये फक्त 3% उत्पादन होतं. नाशिक विभागामध्ये फक्त 2%, औरंगाबाद विभाग 5%, अमरावती विभाग 10%, तर नागपूर विभाग हे 1%,
महाराष्ट्रामध्ये उत्खनन केल्या गेलेल्या एकूण खनिजांपैकी 60% उत्पादन हे नागपूर विभाग देतं. म्हणजे आपण यांची क्रोनॉलॉजी लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वात जास्त उत्पादन नागपूर, त्यानंतर 2 नंबर कोकण, 3 नंबर औरंगाबाद, 3 नंबर अमरावती, 4 नंबर औरंगाबाद, 5 नंबर पुणे विभाग आणि 6 नंबर नाशिक विभाग, असा आपण त्यांचा क्रम लावू शकतो. सेम या ठिकाणी मी इथं लिहून दिलेलं आहे. इथं हे लक्षात ठेवून तुम्ही सगळ्यात खालची ओळ लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 19% क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती आढळते, ही महत्वाची बाब आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 19% क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती आढळते, ही महत्वाची बाब आहे, लक्षात ठेवा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.